काम तर तसंच. काय ग, काय करती? काय नाही आई. काय नाही म्हणजे ते झाडायचं तसंच पडलंय, ते भांडे घासायचे पडले आणि बसले फोन घेऊन. अहो सगळंच तर आवरलंय मी. आणि चप्पल घालून दरवाजात बसले. तुला लाज आहे का काही? हा, अहो आत्ताच बसले 5 मिनिटं ते झाले. फोन आण बरं इकडं. अहो आईला फोन लावायचा होता म्हणून आत्ताच मोबाईल हातात तुला घेतला. आईला फोन लावायचा म्हणून फोन मध्ये बोटं घालीत बसली होती का तू? लाज वाटते का तुला? काही घरात सगळं काम पडलेलं आणि बसली फोन घेऊन. अहो सगळं काम झालंय आई, सगळं आवरलंय. काय सगळं काम केलं का तू? हा, काय केलं? सगळं काम तसंच ठेवलंय आणि वरून नुसते आरडावरडा मला लय हे करते आणि ते करते. अहो मी काहीच नाही म्हणले, सगळं झालंय, खरंच सगळं झालंय. हे घर झाडलं नाही, इथून तिथून पसारा तसा दिसतोय, किचन वरती भांडे तसेच दिसतेत आणि फोन घेऊन बसली घरात. अहो तुमचं जेवणाचं एकच ताट राहिले फक्त घासायचं. काय जेवणाचं एकच ताट राहिलं? पटकन आवरून घेते. पोरगा आलं का नाही? इकडे 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 ये बरं. काय झालं काय? अरे काय आणलंय तू हे? नाही काय ठेवायचं तिकडे घेऊन अरे तू तेच पाहिलंय घरात किचन वर राडा पाय, इकडे बघ हे सगळ्या घरात राडा. काय करते काय म्हणून फोन मध्ये बोटं घालीत बसली होती. तुला कळत नाही का काम बिम करायचं? अहो सगळं आवरलंय, तुम्ही जाऊन बघा ना. आवरलंय ती खोटं बोलते काय? अहो त्यांचं जेवणाचं एकच ताट राहिलंय, सगळी भांडी घासली तेव्हा त्यांचं जेवण नव्हतं झालं. तू एकच हिचं ताट. पाब्या गप्पा नको ऐकत जाऊ. हिच्याकडे जरा नीट नाटका लक्ष दे. तुला सांगितलेलं कळतंय का? हा, काय आहे ग? हा, इकडं अंगावर पडते काय करते? ते फोन धर त्याच्यावाला आणि तिला अजिबात फोन देऊ नको. सारखी कशी फोन मध्ये बघत असते दिसती. तू तुला बाहेर हिंडतो आणि ती बसते घरात फोन घेऊन. तुला रात्री म्हणलं होतं ती इस्त्री कर कपडे, ती केली नाही. सकाळी मला इस्त्रीला कपडे, मला बाहेर जायचं होतं नाही. तिला आहे का वेळ आहे का? त्याला कपडे इस्त्री कम नाही केले तू? हा, त्याला बाहेर जायचं तुला माहितीये ना? कपडे इस्त्री का नाही केले? काय काम होतं तुला रात्री? अहो सगळं काम उरकताच 12 वाजून गेले. तुझ्या लक्षात राहता का? तू डोक्यावर चढून ठेवली, माजली ती. असली बेकाराच्या पोरी केल्या ना असंच घरात डोक्यावर बसतात. तेव्हा माहिती होतं का असं म्हणलं जाऊ दे बाय गरीबाची खाई ना आपल्या इथं. तिला तर किती मात चढला. 3 टाइमच जेवण. 3 टाइमच जेवण. घरातली काम करता येत नाही का? लोकांच्या बाया तिकडे रानात काम करतात दिवस. आणि नखरे तर बघितलं आल्यापासून पायाला चप्पल भेटत नव्हती बापा. तिथं चप्पल घालून दरवाजात बसली. ती साडी बघ, ब्लाऊज बघ आपलं शहाणा काय आहे का तिकडं? आणि इथं येऊन शहाणपणा शिकवती. नाही हो. बोलू नको पुढचं. होय ते घ्या आवरून हा, जरा. पटकन घे तरी मोबाईल. कशाला देतो तिला मोबाईल? अहो मला आईला काय फोन. गरज नाही तुझ्या आईला फोन करायची. होय घ्या आवरून. आईला काय 17 वेळा फोन करायचा? आईला फोन नाही करायचा 17 वेळा. अहो 8 दिवस झाले आईला 8 फोन दिवस पण काय? नाही 8 दिवस केला. आई मेली नाही, आई जिवंत आहे. पत्यात फोन पत्यात का नाही का? तिकडून आला निरोप आई गेली बाबा, आईचं दुखायला लागला. आज काय आलं का? असं नका हो बोलू. नाही मी रे तुझी आई. जा घरात. नाही, आमची बहीण आहे, आमची बी बहीण आहे. फोन नाही करीत सारखी तिला. हा, अहो 8 दिवस वाट नको करू, चल निघ घरात. पाबळेवारी करते नुसतं. बरं तुझं घरला का क्वालिटी? तुलाच लय आणि त्या म्हाताऱ्याचं यांचंच लय चाललं होतं त्या टायमाला. काय चाललंय म्हणजे इथं घरात पोरगी काम करते का? तुमच्या शब्दा पोरगी केली ती. हा, तेव्हा मी आणि म्हणत होते नको. गरिबाची पोरगी करा. त्याला पैसा नाही, पाणी नाही, काय नाही, आणली घरात. केलं माझ्या पोराचं वाटोळ यांनी. लग्न झालं असतं. मग लग्न झालं असतं. कमी काय आपल्याला? चांगलं केलंय का वाईट केलंय? वाईट केलं तुम्ही. माझ्या पोराचं वाटोळ केलं तुम्ही. अशी पोरगी घरात घातली. कुठे पूर्वी? गेला रे, हा. अरे काय तुझी पोरांच्या नादी लागती जरा. अहो घे ना थोडं काय त्रास. सांभाळून घ्यायचं? घरात सारं काम तसं मोबाईल घेऊन बसली दारात. पाहिलं त्याने केली बडबड. मी काय करणार आहे मग? त्यांच्यामध्ये बोलतात. चपला परत दारात म्हणतात काही. मग ते सोनाच्या तुला कळत नाही का काही? तिच्या चपला आहे का? सोनाच्या. तिच्या चपला कोणाची आहे आहेत? तुम्ही? तिच्या चपला आहेत का? आणि मग पोरगी काय करते आता? ती गेली तिकडं. इकडे बोल. हा, इकडं पायल. कशाला इकडं? तिला आताच लावली. अरे आताच लावली होती म्हणजे मला विचारू दे ना, खरं काय खोटं काय कळन ना. ये बाहेर रे. सारखी रडते 24 तास रडते 24 तास. काय झालं तुला रडायला? दलेंद्री. अहो काही नाही, आताच 2 मिनिटं पण नव्हते झाले बसले मी आईला फोन करायचा म्हणून, तर लगेच आईला कशाला फोन सासूबाईंनी पाहिजे? हिसकावून घेतलं. दर 10 मिनिटाला आईला फोन आहे का? अरे हा, पण मला नाही शब्द कळली की बोलून द्यायचे ना. मला लेख नाही का? तिचा येतो का 4 बारा फोन? अरे हा, पण 8 2 दिवस मिनिटं बोलून द्यायचं, काय फरक पडतोय त्यांनी? अहो पण काम धंदे करावं मग आवरा बोला. पोरण रात्री कपडे इस्त्री करायला सांगितले. त्याला आज बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे कॅन्सल झालं. पोरे तुला काय अक्कल आहे का नाहीच काय अजिबात? आहे का अक्कल तुला? हा? अरे आपलं काम करून बसायचं, काय ऐकून घ्यायची गरज आहे यांचं? मला सांग बरं. सगळं आवरलंय, तुम्ही घरात जाऊन बघा ना. आणि मग आता काय शिकली नाही करणार? एवढी शिकली ना म्हणली, लय शिकली. आहे का काय ज्ञान? आहे का काडीचं काय? नवऱ्याचं त्याला करता येत नाही? आवरलेलं आहे
आहे बाबा. इकडे बाबा, सगळं आवरलंय म्हणते आता तिला बाहेर जायचं असतं, तिला बचत गटाची मीटिंग असतात, घरातलं कोणी बघायचं, तिला बघा ना, बघता ना. बघतीस ना ती का नाही बघत? काय म्हणते काय सासू सासरे पुढे असं या सर्वांनी करू नका. तू जरा व्यवस्थित राहा. याड सरावाने ही काही गावात नाही तर ही काय आता तू म्हणती सगळं उराकलं, ही म्हणते उराकलंच नाही म्हणजे काय येडीत काय तू? अरे पुरी इडी शानी झाली जास्त. पुरी इडी गळ्यात मारली तुमच्यामुळं. अरे घ्यावं लागत सांभाळून थोडं. काय घ्यायचं सांभाळून? चांगल्या पोराचं वाटोळं केलं यांनी. नाही वाटवळ केलं नाही तर तुला लय 10 बघितल्या होत्या कुठं. मग किती काय चांगली भेटली असती त्यापेक्षा. आणि ही काय वाईट आहे काय? काय चांगली ती दहा तुला माणसात सुख न्यायच्या येते लायकीचं त्यापासून. नाही, कुठं न्यावं तर म्हणते ती काय पोरगी आणली तू, काय कशी राहतीन, काय बोलतीन, कशी राहते म्हणजे? काय आहे का सेन्स राहायचं काय तिला? आता तू मोठा करोडपती, तिचं नाहीच मग तसं. आपल्याकडे कुठं कमी, मी तीच म्हणतोय. तुमच्यामुळे झक मारली. 2 गोष्टी सांग की तिला असं राहत. काय नाही सांगू नको. तुम्ही नाही त्याला शहाणपणा शिकवत जावा. तुमचा शहाणपणा तुमच्या जवळच राहू दे, तुम्हाला माझ्या सांगतो पोराला का? नका शिकवू. तुम्हाला सांगतो. पोराला नको शिकवाय. अरे पण तू काय एकटीचं पोरग आहे काय ती? अहो पण मग एकटीच नाही, मग तुम्ही लय चांगलं केलं ना, माझ्या पोराचं वाटोळं करून टाकलं ना तुम्ही. तुम्ही तुमचं नका ऐकलं बोलू तिला, म्हणून. तुम्ही काय हा. कामाला नाही. तिच्या बापाने दिलंय तेव्हा तुम्ही जागात आहे. पोरे थोडी लाज धर. ही कचा माया पार आता डोक्यावर चढायची राहिली तोयामुळं. तिला नका बोलू तुम्ही, तिला बोलायचा अधिकार नाही कोणाला, माहिती का? तिचं पायाचं नकाशे सर नाही येणार तुला कधी जिंदगीत, नाही यायची. नाही जमलं तुलाच. जमलं तुला. अरे काय चव आली तुमच्या याला. तुम्हाला काय चव आली? तुम्ही ना वटवट करत सासरे जाऊ इष्ट नका. जागला हा, आतापर्यंत. तुम्ही अजिबात वटवट करू नका, शहाणपणा शिकूच नका त्या पोराला. नाही ते तेवढंच. तू पण याच्या काय नादी लागू नको, तो काय काम आहे तेवढं कर, बाहेर कपडे टाकीस तरीला. हिचे त्याने नसलं होतं, हिला सांग तसं, हिच्या त्याने कोणतं कामच होत नाही घरातलं. तरी वाढलेलं काय तारत देतं तिला? मग घरात कशाला इस्त्री आणून ठेवली? बाहेरच काम करून घ्यायचे, तर हिला आणलंच कशाला घरी? सगळे काम होते त्याच्या बाहेर. मग नाही जमलं तुला चलू दे राहता. कमीच नको घेऊ अजिबात. आला बापाचा फोन, घ्या. ओपन साऊंड कर, ओपन साऊंड कर, चल. बघू दे काय म्हणतोय. हॅलो. काय करते रे? काय नाही बाबा. काय रे, तू आवाज लय बसला दुखतोय का? नाही काही नाही. काय आवाज होता काय? कामाला जातीन, दुखतंय तिचं. काय नाही झालं, काही नाही, बरी आहे मी. तुम्ही कसे आहेत? बरं आहे मी, ती आठवण फोन तरी लावा. सासू सासरे मेलेत त्याचे. बोल 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 पटापट बोल. नका लय पोळका करू म्हणावं. लय देऊन घेऊन टाकली नाही म्हणावं. काही नाही झालं. इकडं मुद्द्याचं बोला ना तुम्ही, काय तुमचं प्रॉब्लेम काय आहे? आणि मग काय सारखंच काय झालं दुःख आहे इथं, कमी आहे का काय? हा, काय लय कमी? दुखत आहे त्याच्यावर. परत 50 वेळा भिकाराने फोन करता काय? 50 वेळा काय फोन करता तिला? मग काय झालं दिवसा 2-4 दे ठेवून फोन तरी. बापाला नाही माहिती इथं सासू सासरे बरे आहेत का बरे, विचारचं लेख बरी आहे का, तो आवाजाला काय झालं, मन कवडच यांचं घर सारं. मी चाललो, बघा तुमचा उद्योग बघा तिकडे इस्त्री करा. मी चाललो. हे असं चालू राहिलं ना तर मी सोडून देईन. हा जा. हा. ए जा तुला जायचं बचत गटाला. मी तर जाणारच आहे ना. बघा उरका आपलं घ्या उरकून निघा. शोभ दिदी काय होतंय, ही ना तुला काही जमून देणार नाही. ही दोन्ही आपाठी बरं. त्यांच्या तोंडावर मला बी तुला खवळावं लागत, पण तू काळजी करू नको. समजून घे काही गोष्टी. पण बाबा ते एवढं बोलत असताना नाही तुम्ही बोलत, ते गेल्यानंतर तुम्ही बोलतात आणि आता- वर म्हणतात माझं काहीच चालत नाही. अरे तुला काय सांगू, ह्या घरात आहे ना कुत्र म्हणून जगावं लागत आहे. खेळ आहे का तुला? बघते ना सासू कशी बोलती. अरे हिला नाही ती पोरग चलून देत नाही, ती बायको चलून देत नाही. काय करणार? सगळा आता कोणावर सोडित ती माझ्यावर सोडतात ना. तो चालली करून दुनिया झाली, ह्यांना गरज नव्हती का काय? जाऊ द्या पण आता. तू काळजी करू नको, मी तुझ्या बाजूने. लोक त्यांच्या देखता जरी 2 शब्द बोललो ना मी तुला, तर तुला राग येऊन देऊ नको, कारण मला ती करावं लागल. तेव्हा ही कुठतरी थांबते. पण आता शेवटी जे भोग आहेत ते भोगावे आता लागणार. पर्याय नाही त्याला. हो तुला जेवढं बघता येईल तेवढं बघ, पण घे सांभाळून घे. काय होतं परत या गोष्टी नाही. परपंच एकदाची जाऊ दे. आज तू लय टाइम आहे ना, उद्या दिवस तुझे बी येते ना. आज त्यांचे आहेत ना, असू दे. अरे हे दिवस पालटात येत. आज सासरवासी उद्या सुखी येईल तुला. पण तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी. हा तू फक्त सहन करीत राहा. आणि काय करायचं काम सांगितलं ना करते म्हणायचं, नाही म्हणू नको त्यांना. काय मी सगळंच तर करते बाबा, काही नाही म्हणत तो काय राहिलं असलं तर ती करून घे हा. आणि काम करीत राहा. चालेल. काय करणार आहे पोरगी तरी? शेवटी ही दोन्ही एका बाजून झालेली इथं. आता बायको तर काही कमी नाही. ही मला नाही वाटत वागून दी. ही माहीच कुत्र्यावाने हाल चालल्यात, तर ह्यांचं काय जमून देणार? काय करते काय नाही ते जात रावायचंय ना. राहून ती
ही पाहायला केलता काय फोन काय केला होता सकाळी. काय म्हणली बोलली का? नाही उचललाच नाही माझा फोन. नाही मी लावला होता. हा काय काय मग म्हणते ते तुम्हाला? जरा तिचा आवाज जाऊन वाटत होता काय जरा थोडीशी नाराजच वाटत होती. आणि ते पाहुण्यानी फोन घेतला तेव्हा फोन काय फोन करताना तिला फोनच काय करतात असं का? सासूचा आवाज होता सासऱ्याचा येत होता. हा, काय नेमकं काय तिला सासरवास करतात काय ती बी काही काम काय मग करा हाताने पुरीचं वाटोळ असं करून होतं ठेवले. मोठ्या घरी दिलं ना हे असंच असतं गरीबांना गरीबाला आपल्याला दिले असं असते तर परवडलं असतं. सोन्यासारख्या लेकराचं वाटोळ झाले आणि असं झाले. दिवस झाले जाऊन ती एवढं काय मग सासरवास केला हा ना ती सासू तर लयच खंची दिसते ना अहो. काय करावं हा. मला लय आठवण येते तिची वाटते जाऊन भेटून तरी यावं तिला हा ना सण मला बी आलाय यात्रा आल्या 2 दिवसात पाठवते ना का? काय माहित जाऊन तर म्हणू ना आपण नसते त्यांच्याच मनमानी झाली सगळी ती पाठवायची अहो, ते नाही पा- पाठवायची मला नाही वाटत पाठवते म्हणून. पण जाणं काम आहे आपल्याला विचारणं काम आहे बघू. बरं, तिची गाठ पडेल तेवढं आहे पण ते काय बोलून देतात का काय? मागच्या बरं, वेळेस जवळ- बघितलं ना मी. 6 महिने झाले अजून तिची आपली गाठ नाही पण फोनवरच बोलतो ती बी कधीतरी बोलतो कधी नाही अहो मागच्या वेळेस बघितलं मी ती सासू ती म्हणली अजिबात आमच्या दारात यायचं नाही. मस्त म्हणली पण आता शेवटी आपली लेख आहे आपल्याला आज जावंच लागणार आहे त्यांच्या मस्त दारात. आहे सगळं आहे पण काय आता सांगायचंय आपल्यालाच गरीबपणा आपण गरीब आहेत आपली परिस्थिती अशी ते तर आहेच. आपल्याला वाटलं जाऊन मोठ्या घरी दिलं लिकीचं बरं होईल पण हे असं उलटच झालं ते काय गरीबाला दिली असती ना ती बरं झालं असं बघ खरंच गरीबाच्या घरी किंमत राहते श्रीमंताला देऊन आपली किंमत करतात ते मागच्या वेळेसच आपण 50,000 दिलेत मागितले तर प्रत्येक वेळेस आपण तरी पैसा कुठून कुठून आणून त्यांना द्यायचं असं द्यायचा. होतं ना 50 म्हणजे दुसऱ्याकडून घेऊन दिले ती सुद्धा हा मागे तेच ना महागारी दिले नाही तर त्याचं पीक व्याज पा- वाढलं असं ना आता. पिकाची अशी बोंबी कांदे करून ठेवली त्या कांद्याचं वाटोळ पार हम्म. काय करायचं मग जायचं बघा बाई काही घरचे परत काय म्हणले तिच्या तर जा ना आपल्या लेकीसाठीच आपल्याला जावंच लागणार आहे चला किती मग लुटून जाऊ. लावलं तरी आपल्याला लेकीसाठीच जाणं काम येत नाही आपलं चला मग जाऊ. आई बापाला ती काय माया असती जावं तर लागतंय चल. यांची नक्की काय भानगड आहे ना तेच आता बघते मी. पूजा कोण आहे ही पूजा? मोबाईल हात कसं काय लावला तू मोबाईलला हात कस काय लावलं म्हणजे? हा, ती मग? पूजा कोण आहे मला सांगा. कोण पूजा आहे कोण मला आता काय मी सगळ्यांचे नाव सांगत बसू का तुला तिचे सगळे मेसेज बघितलेत मी. ए गप्पा कसलं मेसेज कसलं काय नाही ते गबस तू आणि मोबाईल घेतलाच कसं काय माझा तू घेतलं कस काय म्हणजे? अहो बायको आहे मी तुमची बायको आणि आहे? तुम्ही असंच बोलतायत. आय लव्ह यू चे मेसेज आहे तिथं हार्टचे स्टिकर आहेत. टाकलं असते तिने काय गावात मला नाही माहिती कोण आहे काय मला नाही माहिती अहो तिने नाही तुम्ही सुद्धा टाकलेलं आहे. मी टाकले का बघा डोकं ना खराब आहे तुम्ही. काय तुझं डोक्यात अरे तू इडीच झालेली तू नेहमी मेंटली प्रॉपर मेंटली इडी झाली तुला माहिती का तू काय पण तुम्ही बोलते बोलून बोलून मला वेड बनवलंय. मला लिहिता वाचता येतंय शिकलेली आहे मी भरपूर. काय हे शिकली तू तुला मला कळतंय सारखं की कोणाला संशय काय घे. पाठवलंय. अरे तुला कामच नाही काही तुला काम नाही तू फक्त नवऱ्यावर संशय घे सासूचं हे कर ते कर आईला फोन कर पागल आहे तू संशय नाही संशय तर होताच मला तुमच्यावर पण आज आहे ना सगळं क्लिअर झालेलं आहे. मी सगळे मेसेज वाचलेत तुमचे. बरं हाय चल हाय माझं बाहेर तू काय करणार आहे माझं अहो तुम्हाला काहीच वाटत नाही का? ओ बायको आहे मी तुमची. काय वाटणार आहे माझं अरे तुझ्यासारखी बरोबर राहण्यात मला अजिबात म्हणजे स्वारस्य नाही अजिबात मी ना ते ऍक्सेप्टच करू शकत नाही तुझ्या बरोबर राहणं अहो पण तुमचं जर पहिल्यांदाच बाहेर होतं तर मला आधीच सांगायचं ना. माझ्या बापाने केलं ही मला नव्हतं करायचं तुझ्यावर लग्न बधीर पोरगी तू तुझ्यावर कोण लग्न करणार आहे डोक्यात मेंटल प्रॉब्लेम आणि मला 50 वेळा इतर नको माझं बाहेर आहे आणि मी तिच्यावर लग्न करणार आहे तुम्हाला ती सांगायचं नाही आता ही सवय लावून घ्यायची तुला राहायचं असलं इथं राहायचं मोल करीन होऊन नाही तर नीट निघायचं घरी. अहो असं काय बोलताय? लग्नाची बायको आहे मी तुमची. मग काय उपकार केला काय माझ्यावरती लग्न सगळीच करतात आणि लपडी बी करतात सगळीच ती तसं समजतो आता डोक्याला शॉर्ट 50 वेळा हे काय आलं ते काय मेसेज आला असं काय झालं तसं काय झालं कोणी तुला कमी का काय इथं आहे का काही कमी हे आई हे काय पिसळ म्हणते मेसेज केला मला आय लव्ह यू हे काय झालं हा? अहो त्यांच्या मोबाईल मध्ये ती कोण पूजा हा, नावाची तू म्हणजे त्याचा मोबाईल तू उचलून बघितला का? अहो हिला लाज वाटत नाही काही वरून सांगते घराने
हा त्याच्या फोनला हात लावायची तुझी काय गरज होती का? अहो तुम्ही 2 मिनिटं ऐकून तर घ्या. त्याच्यात त्यांनी आय लव्ह यू मेसेज केलेला आहे, हार्टचे स्टिकर. तू नको शहाणपणा शिकू त्याला, काही पण नको आळ घेऊ माझ्या पोरावर. अहो तुम्ही बघा ना आई, खरंच आहे त्याच्यामध्ये, मी स्वतः वाचले. बरं हाय हाय, मी तुला म्हणलं हाय माझा, काय करायचं तुला कर. हा तू काय करणार आहे? हा, काय करणार तू? मला एक तर तू आवडतच नव्हती, तू बधिरेची पागल आहे तू. ते एक तर नेहमी शॉर्ट झाले. तुला करून आणलंय आम्ही, त्याला हा. तुला ऍडजस्ट करतो, तुला सगळं खायला प्यायला देतो, त्यात तुझे नखरे आम्ही ऐकायचे. हा? आणि ही आईच्या पाहुण्यातली पोरगी. हा, काय करायचं तुला? म्हणजे तुम्हाला पण माहितीये त्यांचं. अगं माहिती का, म्हणजे त्यांचं होतं, त्यांचं लग्न मी करून देणार होते, पण या म्हाताऱ्याने मध्येच तुला आणलं ना. लय चांगली आहे, जोडीदाराची पोरगी आहे, गरीब घरातली आहे, मग काय करायचं? नाही तर आम्हाला तीच पोरगी करायची होती ना, तिथली होती. तिचं अजून तिने लग्न नाही केलं त्याच्यासाठी. आणि पैसे पण आहेत त्यांच्याकडे भरपूर, तुझ्याकडे काय? तर आम्ही तसे तिकडून येताना घेऊनच येतो. तर माझ्या बापाने एवढं दिलेलं आहे, तिचा बाप देणार होता, पण यांनी आणली भिकाऱ्याची उचलून, त्याला कोण काय करीन आता? हा, आणि तुला काही बोलायला म्हणायला गेलं का लगेच रडायला सुरू होती. ही अशी कशी दलिंदर आणून ठेवली काय ना येड झालंय ती, त्याला नाही काय कळत आणि सारखं काही ना काही म्हणत राहते. याला सोडून मोबाईल तर कशाला देतो तुझ्याकडं? मोबाईल घेतला की त्या दिवशी काढून. अरे माझा मोबाईल तिने आता चार्जिंगचा काढला. आता कशी लावती तू? आणि ते परत आहे ना? कामाला आले का उडीद बसायला निवांत? परत हात लावायचा नाही मोबाईलला, नाही ते ना इरी ढकलून देईन, कळणार सुद्धा नाही कोणाला. तुला आहे ना जरा सांगितलेलं ना, ऐकत जा. मध्ये नको करीत जाऊ कोणत्या गोष्टीला. हा? इतकं काय शांतपणे ऐकू, 2 कान फडक लावायचे आणि तिचा तिच्या- करतो बरोबर कार्यक्रम मी. उगाच येड्यासारखी करते नुसती. होय ते काम घे बरं करून. हा, चल, निघ. सांगितलेलं नसतं, मग नाही लागलं. काय बरं तू निघ इथून. काय आहे ग तुझं? दरे तुझं गठुडं ढळ इथून, अजिबात थांबू नको दारात. अरे काय चाललंय? काय चाललंय म्हणजे माझं, मी का बघते काय करायचंय ते. बघते म्हणजे हे माझी सून आहे ती, तिला कसं वागवायचं ते मला कळतंय, तुम्ही नका सांगू. आता ईडी झाली. अरे तुझी सून आहे, पण तू माझी सून आहे ना. हो, मग मी हिच्यासारखे येडे चाळे नाही केले, सगळं वैभव मीच ठेवलंय ना व्यवस्थित. पण तुला विचारायचं माझा अधिकार नाही का? काय विचारायचं तुम्हाला? हे काय नाटक चालले? काय नाटक आहे म्हणजे? मला नाही सांभाळायचं तिला, ती उगा येडे चाळे करते घरात, काही तिच्यामुळे झालं तर कोण हे करणार आहे? काय नाटक करते? काय ती स्वयंपाकाला गेले का गॅस चालूच ठेवते, काही भरायला गेले पाणी नळाचं चालूच, एका दिवशी स्फोट झाला तर कोण मरायचं? अरे लेकरू आहे. तू नवीन आणि त्या तू तशीच होती, आता तू शहाणी हे बघा झाली. मामा, तुम्ही काळे कोळशे काढू नका आणि मला साजूकपणा शिकवू नका. चला, काय झालं झाला? का? ज्ञान झालं का तुमचं? अरे काय नाही, काय नाटक चाललं पुढच्या तुमची गावाला निघा. चला. पुढच्या गावाला? हा, ए चल. तू काय ऐकत बसली का? चल निघ. हे आपल्याला अरे जेवढं काम सांगितलं तेवढंच करायचं. ते आज जा म्हणून ना. ऐक ना, ते शेजारी सांगत होते हिच्या बाबाचा त्यांचा लय मोठा ऍक्सिडेंट झाला. हा, ती जळून मरलं काय? ती गाडीच नाही. डायरेक्टच जाऊ म्हणजे तोंड सुद्धा पाळले राहिले, एवढा मोठा स्फोट झाला. अरे काय माणसं तुम्ही आता सांगता? म्हणजे ते भेटले सुद्धा नाही, डायरेक्ट राग झाली जागेवर. त्यांचं आहे ना, काय म्हणतात ना, हाडकं सुद्धा नाही राहिली बघायला. हा अरे पिशवी आहे, बघ त्यांना कुठं असले तर धर जा. हा, जाय आता काय. कसं आहे? आता ही गेली ना, मग आता बरोबर ते आपली पोरगी पाहुण्यातली, तिच्या संग लग्न लावून टाकू. कुठलं बाबा आहे मी याच्यातून, मला तर असं डोक्याला ताप झालता ना. आता यांना तुझ्या बापाला नीट करते मी. आता म्हणू दे फक्त, नाही ती पोरगी करायची, मग सांगते कसं काय. तर तुझ्या हातात आहे, तुझं तू बघ आता. हा, लग्न तुझं तिच्या संगच लावणार मी आता. त्याच्यासाठी तिचं एवढं कार्यक्रम केला. हो, जायचं. पांड्या काय रे, काय काय करीत होती तू उभं राहून दोघं? काय असंच तू ओढलंय तुमची बारीक केलं तर आता काय, आता बाहेर जायचं होतं मला. घाणतोंड करून काय आनंद बिनंद काय गाडला काय करत नाही काय नाही काय नाही मस्त आनंद तर आम्ही रोजच आनंदी का मला ना असतो. तुम्ही तू होतोय ना, तुझं नाही काय मग ना तू होय. हा तुमची तोंड बघायसारखी असते तर आज लय खुशी नाही तुला. तशी गोष्ट असती तर लयच खुश असतो मग आम्ही, पण हा. ती तुम्ही आणलेली नाही, नाही, तरी मी काय कमी नाहीत आज तुम्हाला नाही वाटत? म्हणतो ना आम्हाला काय हा. आनंद आहे. कुठे गेली पोर? आणि वरून तिच्याकडून नातूची अपेक्षा करायची. काय झालं तिच्या ते तिकडे पुढे कोण आजारी पडले, ती गेली ते पाहुण्याची हा, पाहुणेस तिकडे आणि कवाशी गेली आता गेली. सकाळीच गेली ती म्हणे मला सोडा जायचं, गेला. जाऊ परत. नाही गेलो म्हणलं मी चालले. आणि तुला काय रोग आलता का सोडा जर? आणि कशाला त्याच्या कामधंदे सोडून तिच्या अरे काय मागे. मध्ये पण त्या पोरीला तिचे ते पाहुणेस तिथे सोडून यायचं ना, तुला कळत नाही का? अहो पण ती जाईन ना, ती काय लहान आहे का? तिला समजत नाही का अरे पण जायचं? बसून दिली का? बसून दिली. हा, दिली बसून. काय बारीक बाळ आहे काय बसून हा? त्यांनी करून ते कर. अरे थोड्या लाजा धरला का तुम्ही थोड्या तुम्ही लय कौतिक नका सांगत जाऊ. आणि तुझ्या पोरीला असं केलं जमतं काय? माझ्या पोरीला असं करायसारखी पोरगी माझी एंटमोनी करीत नाही घरात. सारं घर अरे तिच्या हातात जावई आहे. इथं घेऊन येतो पोर. सारं घर तिच्या हातात आहे. तुम्ही शाजूकपणा शिकवू नका. पाहू नाही का
ते पाहुण्यासारखा पाहुणा नाही ना, आमची माझी बहिणीसारखी बहीण. हा आलं का हे लक्षात? आणलं कोणाचं दप्तर घातलं आपल्या कोणाच्या जगा घरात. आपण लोकच ती काढत काय? अरे पण काय फरक पडत होता तुला? जायला काय फरक पडत होता? काय जायला परत इथं अरे ऊन एखाद्याची लागते जबाबदारी आहेत त्या. ए तुम्ही नका हो इतकी किटकिट करीत जाऊ, तुम्हाला सांगितलेलं कळत आहे ना एकदा. तुला नाही वाटत तुझी आज बोलत म्हणून? काय आज बोलते मी? हा? पण हा? अरे मला काय म्हणायची, तिला सोडून यायला ए, काय बाप काम आहे करा आपलं? तुमचं. उगाच अरे पण नका तुम्हाला ध्यान जमत पाठवायचं मला आम्हाला. उस्तर थांबायचं ना, मी सोडून आलो असतो. मग बा शोधा न्या रस्त्यात असले तर कुठं जा सोडून या. बघा असली. हा अरे तुमच्यासारखी माणसं आहे ना, झालं माहिती तरी खडूस आमच्यासारखे जलमले जा तुम्ही. कशी आम्ही ते- हाय म्हणून हा. तुमचं चाललंय. नाही नाही वरून बरं आईश झालं. करता आमच्या जीवर. हा त्याला काय बघायची तुम्ही? काय अर्ज ना अंगराला झोपलेली हा आमच्या जीवर काम काय करता. कमी चाललेत का? आपण काय कमावलं? वर तो जेव्हा आईस करते हा हा तू बरोबर. माझ्या जीवावर तुम्ही ना, करती. मी आईच्या जेव्हा आईस करतो आणि तुम्ही कोणा जेव्हा आईस केली? कोणाच्या? सासऱ्याच्या. आपण काय कमावता? हा कमावता आला अजून माय बापी. पुढं बाप हिंडतोय लय कमील हा लय कमील. चल जाऊ दे, यांच्या काय डोक्याला लागत तू चल. नाही नाही घे काय तुझं आवरून. डोक्याला लागत? तुमची डोकी झाल्यात बर मिस्टर बावळाट बोडाची काही आईला एकट्या पोरीला लावले. बघावं लागेल काय कोण. माझी भाकरी घ्यायला नाही यायचं बर का तू. मारेल मी. जा तिकडं. आणि तुला मारला येऊ नको. मम्मी कुठे आहे तुझी? काय अवस्था ए बाळा. माझी भाकरी नाही देणार मी. जाते मी. जा. माझी भाकरी नाही देणार. माझी नाही देणार. जा इथून. जा नाही तर मारेल मी. जा लवकर इथून. जा. अरे अरे थोडा मी नाही देणार म्हणलेलं. काय नाही. अरे आजोबा आहे तुझा. ओळखलं का नाही? ए बाळा ए आजोबा आहे. चल 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 आपल्याला नको जायचं. तुम्ही जा इथून. मी नाही ओळखत तुम्हाला. जा. मी नाही देणार. मी नाही देणार भाकरी. नाही देणार. नाही देणार. जा इथून. जा इथून. इथून जा. काय अवस्था झाली पाहून. थांब ना. तुला कळतंय का? बावळट झाली काय? पप्पा मम्मी आहे मी. हो लय मम्मी, बेकार झाली. काय झालंय? पप्पा काय झालंय हे? काय अवस्था झाली? काय झालं मला? काय झालं? इतकी पाहुणं इतकी घाण माणसं आहेत आमची, काय सांगायचे हो. या मुलीला हाकलून दिले. तुम्ही रडू नका आता. तुम्ही रडू नका. चला आपण त्याच्या घरी जाऊ. त्या पोरीला घेऊ. बस बरं वाटत. अहो जनावर लई चांगली इथं. काय सांगायचं तुम्हाला आता. तो आमचा नातू मला सुद्धा हाकलून काढला. या पोरीकडे गेलतो. काय सांगायचं तुम्हाला. चला आपण शांत बसायचं नाही. हा जगाला तमाशा नको. काय नाही आपल्याला काय करता येईल ते करू. चला उठा 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 तुम्ही. चला इथं बसू नका. हा तमाशा जगाला जाऊ नका. उठा. काय केलं तू त्यांनी? मला त्यांनी सांगितलं तुझ्या मम्मी पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय आणि ते जागेवर जळून गेले. त्यांची बॉडी सुद्धा नाही राहिली बघायला असं सांगितलं होतं. किती फोन लावले तुझ्या फोनवर, फोन सुद्धा उचलत नाही तू. माझा किती दिवस झाले त्यांनी फोन पण काढून घेतलाय. बरं चला तुम्ही उठा. शांत व्हा आणि आपल्याला हा निर्णय लावा लागेल. चला तुम्ही घरी उठा. चल. हा चला चला त्यांच्याकडे उठा या भाडकांकडे रप्पा गावाच लागणार आहे. उठा. यांना यांची जागा दाखवणार. आपली जा- गरीब काय घेतलं. ती राहून ती गोरी ती पडून देतात की मी तीच पिशवी की. त्याला ही पोर तर घरी नाही आली. कुठे गेली असन बा? कोणच्या पाहुण्याकडे गेली असन काही कळाना बी. आणि ही सांगा कोणच्या पाहुण्याचं नाव सांगा ना काही व्हाय ना. अवघडच झालंय होते नसताना कोटाना करून. राम राम. राम राम.
पायल पाहिलं नाही इथं. कुठे गेली तुमच्या ते पाहुणेच तिकडे गेलेली कोणत्या पाहुण्याची इकडं फोन फोन सुद्धा नाही उचलत नाही कोणत्या फोन तिकडे गेली पाहिलं इथं मला घरी म्हणले पाहुणेच तिकडे गेली ती पाहिलं कोण म्हणलं तुम्हाला बायको म्हणली न पोरं म्हणलं बोला बरं बरे अरे ती पोरगी कोणच्या पाहुण्याच तिथे गेली अरे का पाहुणे हा. आता काय माहिती म्हणे कोणत्या आज्याचं का कोणाचं काहीतरी दुखत आहे म्हणे मग लावलो आम्ही तिला कोणच्या अजून दोघं दोघं आता आम्हाला काय माहिती कोणतं तुमच्या बापाच्या का आईच्या कोणाचं दुखत पाहिलं यांच्या अवतार आता आमच्या अवताराचं काय करायचं तुम्हाला मग आता पोरीकडे आले तर काही आलोय तुम्हाला की माहित सगळं. कसं नाही झालं ती पोरगी तिकडे आली तिथं म्हणले आमच्या आई बाबा बी तिथं येणार आहेत भेटायला मी बी जाते मग म्हणजे लावलं आम्ही तिच्या नवऱ्याने तुम्ही वाट भेट लावली. आलते का हा आणि यात्रा बी आली म्हणलं लावित असली तुम्ही यात्रेला न्यावा तिला चांगली पोझिशन मध्ये आला यात्रेला काय तुम्ही- पुढे इकडे ऊस तोडून मिळून आले काय तुम्ही अहो, त्यांनी तर लाजा सोडल्या पण तुम्ही अजून आपली होती ती घालवली त्यांची सोयरी करू अरे पण आता असं माहिती का यांचं पुढं फार ऊस तोडायला जावं लागेल लेकीला यांना. भेटायला आलो आपण कसं जातो त्यांच्या अवतार पा त्यांच्या हातात पा आणि आलेत लेकीला भेटायला आता आमची नाही परिस्थिती तशी पाहून तशी आहे तसं राहावं आपण लागतं. थोडं यायचं ना राव ह्या पाहुण्याला बांगड्या बिंगड्या भरायच्या पुढं काहीतरी आपणच जाऊ गळ्यात आता पाहुणे चांगले 2-2 डझन बांगड्या भरू आण भरून तू हे असं पाहिलं का भाऊ की अनेक नाही काय? ठेवी ती आता काय बघ. होतं लेकीच्या लग्नाचा कर्ज आहे आपल्यावर नाही ती बी आहे म्हणा ती बरोबर आहे तेव्हाच तुझं. म्हणत होते, नको ही सोयरी तर नाही म्हणे मा जोडीदार येईन चांगला येईन आमका येईन जाऊ दे आता काय करते आता पोरगी तर चांगली होती ना आता हे आले तूच तोडायला आपली दे त्यांना मग ते जाऊन दे आम्ही ऊस तोडून येऊ नाही तर कुडून बी येऊ तुम्हाला काय करा आमच्या गरीबी आम्ही का तुमच्या घरात मागा येतोय पण काय लयच परिस्थिती बेकार दिसते हो काय तुमचा अवतार आणि ते? आणि आमची गरिबी मग आता काय करतात पोरीला तशी सवय लावून ठेवली काय पोरीला काय तशी सवय काय पोरीला आता आम्ही वरलाच- आला बाय आपला हिरो पांड्या कुठे गेलता कधी आलं ती हे आताच आले कधी आले कसे आले ते तुम्ही आधी आमची पोरगी कुठे ती सांगा अहो तुम्ही सांगा पोरगी कुठे आहे आमची माय बायको कुठे आहे सांगा तिकडे आली तिकडे पाहुण्याची अहो आम्ही येणार होतो विचारायला 2 दिवस झाले ते म्हणे म्हाताऱ्याला भेटून येते आता नक्की आम्हाला खरं बोलताय ना तुम्ही मग खरं खोटं काय करायचं आम्हाला बोलून नाही नाही ह्यांचा प्लॅन तर नाही ना का पोरगी लपून ठेवायची आणि आपल्याला लुटायचं. येऊन विचारायचं नाही नाही पैसे बिशे काढायचे आमच्याकडे तसं काय पैसे तसं नसेल बिचारे आता तुम्हाला तुम्ही म्हणले ना कोणच्या पाहुण्याकडे गेलेली अहो, तसं ते करायचं सांगून नाही असतं गेली ना. तर आतापर्यंत आम्ही असं राहिलं असतं का पैसे जर लुटायचे असते कोणाकडून तर काय सांगा तुमचं मायल्याकडे तसं गरीब पुराणा माणूस आम्हाला. काय बी असतं नाही हा. गरीब माणूस काय बी करू शकतो. अरे काय झाली कशी तुमची करतात ती तुमची आमची घालून झाली का किंमत काय करा काही बरं इज्जत म्हणजे? घालायची झाली का 2 मिनिटं तर म्हणजे मला बोलायला मग परत अरे बोला तुम्ही पण माझं ऐका ती जर आज नाही आली इथं तर मी लग्न करणार आहे दुसरं ही सांगतो मी असं आहे तुम्हाला का हा. लग्न कारण करणार तिला आहे काय का मग समजत नाही. भाड खाऊ तू लग्न करणार आहे? बुक्कीत मारी! वय तिकडं. बुक्केत मारी. तू बाई असली ना? ए, हा? तू चल, किती आहे? कुठे? चल, बोलत नाही. काय ए, शब्द यार, तू बोलायचा नाही? भांड खाऊ. तुझी भांडणार. अरे, भांड खाऊ, भांड. तुझ्या दारात भांड. बाई, जेवत नाही. जेवच बाई म्हणजे आमचं daring करतो कुत्रे तू माहिती आहे का काय? तू इथं इथं माझ्या काय मला घरात या. माहिती आहे का? माहिती आहे का? इथं लागला डेअरिंग पोरगी माहित नाही काय? मला पोरगी माहित नाही का? तुझी पोरगी कुठे आहे कोणत्या पाहुण्याची नाही तू बांधले रे म्हणून गप्प बसलो मी काय अहो, आम्ही जीवत काय मर केलं? काय केलंय मग पुढे पोरगी नाही काय सांभाळलं? पोरगी पुढे म्हणजे तुला घरात सांग घरात बांधून हाणीन काय बांधून दोघं बी अरे माझे पैसे काय सगळं म्हणजे लागले का इथं घरी येऊन डेअरिंग करा पोरगी कुठे आहे काय माहित नाही तुला जाती माहित नाही पोरगी अजिबात मला माहित नाही चल विचार कोणाला विचारा तिकडे तू पोरगी आमची पोरगी आम्हाला पाहिजे अरे तुमची लाईक नाही दारात उभा राहण्याची काय पायल! आधी सांगते पायल चालले इथं रोबा आता येईन बाई म्हणते काही काय भिकारी म्हणत होती मग भिकारीचे कोण ये इकडे. असेल का? आलं काय? ये इकडे एक मिनिट. आली कुठून हिंडून आली काय नू कुठून हिंडून आली सांगा म्हणजे ती हा? कुठं काय हिंडून सांगेल गेली बोल ती? बोल काय मग तुमच्याकडे बोल बघू बोल नको घाबरू यांना. बोल 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 तू बोल मी पिऊ नको अजिबात मी येतो पाठी तुम्ही काय ओरडत एवढं तुम्ही ओरडू तू नका. गबस
तिकडे नेऊन लपवायची ए, आणि परत तू घेऊन हे आणले ना तरी पण हिला मला नांदवायचं नाही असं आम्हीच करायचं. ठेवणार नाही. आम्हाला नाही ठेवायची. आम्हालाच नाही ठेवायची अशा अशा भिकाऱ्यांच्या दारात. भिकाऱ्यांच्या घरात नको हा, इथं येऊन आई बाबा आमच्याकडे भिकारी आहे. हा, आमची आई भिकारी तुम्ही लय हा. भिक्षाटाच्या अवलादी दिसल्या माहिती आहे. आम्हाला. आमचं कसं काय असं ना आमची पोरगी आहे. हा. हा, पोटात येऊ दूध घालून घालून टाकत. पोरगी आहे. ए, अरे तिला सांगू दे ना काय सांगायची आवाज खाली करून खाली बोलायचा. खाली करून काय बोलाय आमच्या घरी इथं तुम्ही तुमच्या घरी नाही आलेलो आम्ही हा, नको. तुमच्यावाले खाली आवाज बोल. शांत आहे. बोलतोय कोणासाठी नीट बोल हा नीट बोलायचं तुला नांदवायची पोर इथं नाही, नीट बोल. नाही, 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 नांदवायची ना नाही, नाही. पोरीला सांगू ते 2 शब्द चल घेऊन जातो बोल चला. काय केलं तू निघा सांग. तुम्ही त्यांनी मला सांगितलं की तुझ्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय ते जागेवर गेले जळून खाक झालेत हा मग आम्हाला पण शेजाऱ्याने सांगितलं कोणाच्या तरी गाडीचा ऍक्सिडेंट झाला पाहुणे ह्याच गावचे आहेत म्हणून आम्ही तुला सांगितलं हा. ऊस तोडायला तोच सांगितलं आमच्या आई बापा बघा, चाललेत ऐका. गाडीत चाललेत म्हणून आम्हाला माहित होतं तो आगाऊ पुढे आहे. तो मला सांगितलं मला शेजारून माहित झालं म्हणून मी तुला सांगितलं आणि मला घरातून पिशवी भरून यांनीच हाकलून दिलंय बाबा. मग कमवून दिलं हाकलून तू बाय पोराच्या चौकशा करत होते म्हणून तुला तो आई बाबाकडे हाकलून दिलं तुला असं इकडे तिकडे बसायला नव्हतं हाकलून आणि दिलं मी चौकशा नाही त्यांच्या मोबाईल मध्ये कोणीतरी पूजा नावाची पोरगी आहे तीच आहे ना सगळे अरे तुम्हाला लाज वाटते का रे? मेसेज काय लाज तुम्हाला माहित होतं नाही हाई म्हणून याचं लग्न करायचं तुम्ही बस तुमच्या दोस्ताची पोरगी अरे घरात पण तुम्ही ही शब्दाने आणि मला आता सांगितलं तुमचं दोस्त तुमचं दोस्त अरे करतोय पण आता. मला काय म्हणायचं ज्या वेळेस लग्न करून पोरगी आणली त्यावेळेस मला तू परत सांगितलं का असं असं करायचंय तुम्ही का खोटं बोलले यांची लायकी माय पान उतारा करण्याची हा, मग ते बघा तुम्ही. तुमच्यामुळे यांनी माझ्या हात उचललाय ही माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला आधी सांगत होतो आम्ही पोरगी हा? करू नका करू नका पण त्यावेळेस सांगायचं नकोच मला माझ्या पोराचं लग्नच नाही करायचं अहो, पण काशी तरी केलं, मला- लग्न लावूस तर काय तुम्ही काय अहो, पुढे होते रे ऐकून घेत होते का माय जोडीदार आहे गरीब आहे त्याच्या पुरीचं चांगलं होईन असं होईन तसं होईन अरे पण एकदा झाल्याव लाख तुझं प्रेम होतं दुनिया होतं तुला ही उद्योग वाढवायची काय गरज होती रे बरं काय त्याने उद्या लाज होती पोट तुला आणलं थोडी का एखाद्या पुरीचा का घरात आणली मिटलं होतं ना हिला काय करत होते का डिंडुरा पिटायची 6 महिने झालं फोनवर सुद्धा बोलून द्या ना पोरीला. हा अरे काय वाग आता तुम्ही अरे लय गरीब लाख गरीब असते ती तुमच्या दारात जेव्हा आल्यात का रे? तुम्ही काय त्यांची कडवडी का काय नुका चलो धरून आणलं तुम्हाला म्हणून तरी बरं अरे वाटत नाही तुम्हाला. आणणार ते का नाही आणायची अरे त्याची पोटची पोरगी आहे ती हा. तुम्हाला पोरगी असते ना मग कळायला असतं ना अशी परिस्थिती आली अहो. स्वतःच्या आई, आपल्या पण पोरीला असं नाही का आम्ही असं नाही वाचा जाऊन अरे ते बोलायचं. वेळ लागल्यासारखी पोरगी बसली एक लक्षात घे आपल्या स्वतःच्या पोरीवर जरी टाइम आला ना आपण बी ज्यांनी त्या दोघांनी जे केलंय ना आपल्याला तीच आपण जाऊन करणार आहे त्यांच्यावर त्यांची काय चूक आहे यांना पोरगीच नांदवायची नाही ना यांची पोरगी यांना घेऊन जाऊ ऐका ह्या बाईला सुनबाई म्हणायची आणि तुला मुलगा आणि ह्याला नातू म्हणायची मला सुद्धा लाज वाटते या. घे, हा. तुमच्याच घरचे. तुम्हाला लाज वाटत काय तुम्हाला लाज लाज ती वाटत तुझी? तुम्हाला काय करून ठेवली? ठेवलंय हा, त्यांना लाज वाटतच तुम्हाला आम्हाला तुम्हाला सासरा म्हणायचं लाज वाटत आपलं हे तुम्हाला कळलं नाही हा अजिबात कळलं नाही जरा काय नाही, मी- तुम्ही पिण्यावर सगळं घातलं आम्ही हाय त्या जिल्ह्यात येत ठेवलं जीवन घ्या अवस्थेत आम्हाला इथून ते जे अवस्थेत इथून हानमार करणार काहीच आम्हाला नव्हती. आम्हाला रस्त्याला रस्ते भेटले तुम्ही काय म्हणले गेली पाहुण्याकडे आम्ही काय गेली हा तुम्ही खरं म्हणले ते का गेलीच होती पाहुणे बोलावलं का पाहुण्याकडे उद्या काही म्हणली असं गेली अरे, असं कोणाचं तरी तुला जर सोडून द्यायला सांगितलं तुम्ही एवढ्या मला काय सांगितलं पाहुण्याकडे गेली हा त्या पोरीला काय सांगितलं तुझ्या आई बापाचा ऍक्सिडेंट झालाय मी नाही, मला हा? पहिला हाकलून दिलं. तुम्ही एक याच्या डरतरी चाललेली होती का रे दोघ हा आणि त्यांना वर तोंड करून बोलता लाजा ठेवा जरा अहो एवढंच नाही आणि एक सांगतो बाबा ऐका ही पोरगी शेवटपर्यंत ह्याच घरी राहील मला नांदच नाही पाहुणे तुमच्या पाया पडतो नाही नांदच माझी पोरगी मी गिरी ठेवली होती. आला नको नको आला एवढं इमानदारीने जातो मी त्या पुरीची जबाबदारी आखी माझ्या नको काय अजिबात नाही मी एक त्याला करायची तुमच्या हे दोन्ही करायच्या. किंवा भाडकाव कसा लग्न करतो मी बघतो मला मी गरीब जरी असलो ना, ऐका. मी अख्खी खानदानी सगळ्याची स्थिती गुण टाकीन पण त्याचं त्याला नीट पाहुणं, ठेवा. पाहुणं थोडं काय कोणाला म्हणता तुम्ही त्याला म्हणतोय अजिबात तुमची शिव्या द्यायची हे नाही माझ्या पोराला कळलं तुम्ही का? पोरगी तुमची ना तुमची घेऊन जा आम्हाला नाही नांदवायची पोरगी अरे, पोराला आम्ही शिव्या नांदून द्यायची. तुम्हाला हात सोडून गेलो, तुम्हाला लग्न करायला थांबा, नका तुम्ही थांबा, सांगायला. ते पुरीच्या आईपासून पान उतारा करते तुम्ही लय काय वाईट बोलायचं? का करू नाही त्यांनी त्याची नसबंदी करून नावात ठेवीन मी त्याला काय अशी पद्धत नाही त्यांना बाई, नको वाढवायचं करू की शिबांकडे राहू दे लागायला चल मला एक. पाहू ना ऐका जरा तुम्ही शांत व्हा मी बी काय बिगर आकली माणूस नाही तुम्हालाच लय अकल आहे असं काय समजू नका ती पोरगी जशी तुमची आहे ना आजपासून तुमची पोरगी मेली म्हणून सोडून द्या पोरगी माझी यांना काय या कामातले अवस्थेत काम परत असं करायचे, तुम्ही त्याची काळजी करू नका चार बिंदास आला तुमच्या बिंदास आवाज तुम्ही यांची पाहुणे दोघांची बोलण्याची पद्धत. इथून पुढे त्या पुरीला काटा जरी टोचला तरी त्याला जबाबदार नाही. काय ना आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जाणार पुरीला पाहू काय असेल ते पुढं पाहू कायद्याने करू आम्ही काय करायचं आम्हाला कायदे कळतात तुला काय करायचं तुला ह्या घरी राहायचंय की तुझ्या आई बापाबरोबर जायचंय तुला तुझा निर्णय थांब कर तुझ्या हिशोबाने तुला काय बोलायचं तू बोल तुझ्या शब्दाला माही मान्य हा बोल पण बाबा माझं काय तेच म्हणतात मला तुझ्या बरोबर नाही राहायचं त्यांना तुला दुसरं लग्न आयुष्यभर करायचं. तिच्या बरोबर राहावं लागण तर माझ्या घरी थांबायचं त्यांनी तुला थांबायचं आणि आईने बी थांबायचं नाही तर दोघांनी थांबायचं नाही माझ्या घर मला मोकळ
बोल. जाऊ दे आता काय तर झालं. यांनी असं करून पहिल्यांदा बी हेच केलं का माझं ऐक माझे मित्राची पोरगी नाही, जाऊ दे, करता ऐक, वय पचका ऐक. केला. बघा तुम्हाला नसली नांदवायची एक मला आम्हाला तू आमची सांग, जड नाही आता जर आपल्या दोघाचं परपंच मोडला जमन का? अहो, अरे आपण पण नाही एक परपंच मोडत, मोडतोय तू एक नाही लक्षात मोडत, घे. नाही मोडत. अरे नक्कच काय नाही मोडत. तिला तिला तोंड आहे सांगायला तिला नवऱ्याजवळ राहायचंय काय बापाकडे अरे पण ती म्हणते राहायचं पण नवरा नांदवाय तयार पाहिजे ना रे. जायचं. तिने नीट करायचं ना त्याला नंतर अरे कसं करीन ती? तू बाजूला हो, कसं नाही होत ती तुझ्या पोरे बघतो. मी का म्हणून तिला काय करते मी म्हणते का तिला तू याला साथ करू नको, फक्त एवढंच कर. नाही, नाही. बोल तुमच्या दोघांचं काय करायचंय? माझं चुकलं, माझं काही चुकी झालं असेल माफ करा, मी तयार आहे माफ. मग काय करायचं नाही तर आपल्याला? आपल्या वर्गात आपलं तू काय जड नाही झाली. एवढं गरम खाऊन चालत नाही. मला एक सांग, आपल्याच पोराचं परपंच मोडतोय, लोकांचा नाही मोडत रे हो. माझ्यामुळे जर का माझं सगळं घर हे होत असेल तर मी कशाला हे करायचं? आणि जगात हसूच बाई. साहजिक आहे, बावखीत आज 4 लोकांनी पाहिलं गचुडे धरले आणलंय का येऊन म्हणते काय नाही तुमचं. मग काय राहिलं? माझी हे काही पोराला चुका- समजून सांग ना तुला. चुका झाल्या असत्या मी सगळं विष सोडून द्यायला तयार आहे, माफ करा मला. जाऊ द्या पाहुणं, का आमच्या कोण चुकलंय? आणि तुला याच्यात काय चुकायचं चूक? मी कशाला बोलून काय करू तुझ्या आपण सुखासाठी दिली- मला बोल हा ते प्रत्येक वेळेस संशय आहे की हे कोणाचा येईन काय थोडं तिला फरक आला जायचंच असेल, नाही पाहुणं समजून तीन घ्यायचं. बारे फोन उचलायचा आणि हिचाच नंबर आला आणि तिचाच आता बाहेर 4 लोक वागायचं म्हणलं 4 लोकांचे फोन येणार बायांचे फोन येतात का? बायांचे फोन आता त्याचं कामच बाया ते म्हणलं मी केलं का पुढे? काय करून गेलं का? कोण आहे? कुणाचा बी येऊ शकतो. काय होतं समजा बा, आपल्याकडे शेतीत कामाला बाया लागतात, बायांचा येऊ शकतो, गाड्याचा येऊ शकतो. फोनवर लय संशय घेऊन बी देत चालत नाही काही गोष्टी. संशय नाही घेत, हा. पण त्यांच्या मोबाईल मध्ये जे सापडलं त्यावर नाही बरं बोलले. इथून मागचं सगळं सोडून द्या, नव्याने चालू करा, विषय संपला. हो का, आता तुमच्या शब्दात मी पोरगी ठेवतोय बिनधास्त तर राहू द्या, असं काही काहीच कामाला अडचण येणार नाही. मी ते पोरगी मारीन आधी आणि मग तुमच्याकडे बघ. बरं बरं चालते, चल चल चहा पाणी करतो. नाही, बाबा, चहा पाणी नको, नको ना? झाला एवढा हा, पान हा, वगैरे लय झाला ये. आमचा. ए, चल रे तू हो करा चल. तडे आणि परत काय अडचण पहिला फोन तिचा फोन कंटिन्यू फोन लावला तिने उचलला हा पाहिजे. हा, होईन ती. जा तुम्ही बिंदास. हा.